मी तर तुम्ही सांगितलं ठीक आहे. आता केंद्रात पण मंत्री मामा आहेत, राज्यात पण मंत्री मामा आहेत. दोन्ही मामा आम्ही निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये, मी तर ते तर जुने मामा अनुभवीत. मी जरी शेतात माझा अनुभव असला तर शेवटी कृषी मंत्री म्हणून मी जरी नवा असलो तर निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आमच्या सगळ्या सहकार्यामुळे आज मी राज्याची या कृषी मंत्र्याची खूप मोठी जबाबदारी मला दिलेली आहे. जबाबदारी अडचणीची याची मला जाणीव आहे. तर या अडचणीतून मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत त्या समजावून घेऊन निश्चित त्याची मला तर जाण आहेच. पण नवीन काय कुठल्या योजना आणल्यानंतर किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या ते शेतकरी बांधवाच्या हिताचे असतील हे निश्चित ह्याची माहिती घेऊन एक चांगल्या प्रकारचे भविष्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार सर्व ज्येष्ठ ज्या शेती धंद्यामधले अनेक तज्ञ या सगळ्यांना एकत्र घेऊन चांगल्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे निर्णय माझ्या शेतकरी बांधवासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जातील.